हे आहे तंजोर पेंटिंग. तर हेही आरी वर्कमध्येच येतं. सांगितलं व्ह्यूवर जरा वाढले आणि कमेंटमध्ये जर तुम्ही सांगितलात की आम्हाला शिकायचं आहे तर याचे व्हिडिओ बनवत जा, तर मी नक्कीच व्हिडिओ घेऊन येतच आहे. 8 प्लस 5 प्लस 1 प्लस 7 प्लस 5 प्लस 6 प्लस 8 प्लस 1 प्लस 4 प्लस 7 52. हां, करेक्ट आन्सर. 2 प्लस 5 प्लस 9 प्लस 1 प्लस 4 प्लस 8 प्लस 7 प्लस 2 प्लस 6 प्लस 3 47. करेक्ट. 3 प्लस 5 माइनस 8 प्लस 1 प्लस 7 प्लस 4 प्लस 6 माइनस 7 माइनस 2 प्लस 9 18. गुड. हाय, हॅलो, नमस्कार. मी प्राप्तीज लाईफस्टाईल या चॅनलमध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. तर आत्ताच मुलीचा अभ्यास वगैरे घेऊन झालेला आहे आणि तिचा क्लास आहे, कारण एक्झाम आहे उद्या. उद्या नाही, परवा संडेला एक्झाम आहे ॲबॅकसची. तर त्याच्यासाठीच तिची व्हिज्युअलायझेशनची प्रॅक्टिस करून घेतली आणि आता तिला सोडायला जायचं आहे क्लासला. तर नंतर स्वयंपाक पण करायचं आहे, कारण आज आहे शुक्रवार आणि उद्या शनिवार आहे. तर उद्या तिची स्कूल आहे आणि त्यामुळे तिची झोप होणार नाही. तिला क्लासवरून ती येईल 9 वाजता. तर त्यानंतर मग तिला पटकन जेवायला करून ठेवलेलं असेल तर आल्यानंतर जेवण करेल आणि आलं की मग लगेच झोपून जाईल, कारण मग सकाळी पण लवकर उठायला लागतं तिलाही आणि मलाही. त्यामुळं मग उद्या 12 वाजेपर्यंत स्कूल असतेच, त्यामुळं मग तिला जायला लागेल. मोठीची काही नाही, तिला सुट्टी असते, पण लहान मुलीला जावंच लागतं आणि क्लास पण तिचाच आहे. त्यामुळं मग तिला आता क्लासला सोडून येते आधी आणि त्यानंतर मग आल्यानंतर लगेच स्वयंपाक करून घेते. तर स्वयंपाक मी आज फक्त कोडबळीच करणार आहे. कोणाकडं त्याला शिंगोळ्या पण म्हणतात, तर आमच्या इकडं कोडबळीच म्हणतात. तर मी ते करणार आहे. तर आल्यानंतर रेसिपीही शेअर करेल. तर बी कंटिन्यू. तर चाललेली आहे मी मुलीला क्लासला सोडण्यासाठी. तर तिला सोडून आले आहे घरी वापस. तर येताना लसूण घेऊन आले, कारण लसूण संपलेला होता घरातला. तर लगेच लागले स्वयंपाकाच्या तयारीला. तर इथं मी लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि जिरे घेतलेत. तर हे सगळं मी आता एकत्र करून मिक्सरमधून बारीक असं वाटून घेणार आहे. आणि इथं बघू शकता वाटून झालेलं आहे. माझ्या मिक्सरचं भांडं खराब झालं आहे आधीचं, त्यामुळे मी दुसरं आणले. तर इथं त्यामुळे मला जास्त पाणी टाकून वाटावं लागतं, कारण याच्यामध्ये वाटतच नाही आहे. आणि त्याच्यानंतर आता मी घेतले पीठ. हे ज्वारीचं पीठ आहे. तर 3 मूठ ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि व्यवस्थित असं हे चाळून घ्यायचं आहे. त्यानंतर गव्हाचं 1 मूठ पीठ घ्यायचं आहे आणि बेसनचं थोडंसं, म्हणजे 2 चमचे इतकं, छोटा पोह्याचा चमचा असतो तेवढं घ्यायचं आणि तेही व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे. परत याला मी व्यवस्थित मिक्स केलं आहे आणि नंतर टाकले चवीनुसार मीठ, हळद आणि लाल तिखट. तर मी तिखट यासाठी टाकते की हिरवी मिरची टाकली आहे, पण ती काही जास्त तिखट नाही आहे, त्यामुळं मग मी लाल तिखटही टाकले. जर हिरवी मिरची तिखट असेल तर लाल तिखट नाही टाकलं तरी चालतं. तर ही जी सगळी पेस्ट केली तीही याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि पाणी टाकून मिक्सरचं भांडं विसळून त्यामध्ये टाकायचं आणि आता व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आणि पाणी लागेल तसं घालून व्यवस्थित मळून घ्यायचं. जास्त पातळ करायचं नाही, नाहीतर मग करते वेळेस त्रास होतो. त्यामुळं बघून पाणी टाकायचं, म्हणजे लागेल तसं पाणी घालायचं. तर इथं बघू शकता असं व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं आहे, घट्ट असं. तर इथं झालेलं आहे पीठ मळून. तर लगेच मी तिकडं फोडणीची तयारी करते, कारण पाण्याला फोडणी द्यायला लागलं अगोदर. तर सगळ्यात आधी गॅस चालू केला, त्यावरती पातेलं ठेवलं
आणि तेल टाकणार आहे मी एक आणि थोडंसं वरती इतकं तेल टाकणार आहे. आणि तेल गरम झालेलं आहे तर आता टाकते मोहरी. मोहरी थोडीशी तडतडली की मग लगेच जिरे टाकायचे. जिरे तडतडले की लगेच लसूण, जे बारीक वाटलेलं लसूण होतं ते टाकून घ्यायचं आहे. लसूण थोडासा लाल होत आला की मग कढीपत्ताही टाकायचा आहे आणि व्यवस्थित असं परतून घेऊन त्याला पाणी टाकायचं आहे त्यामध्ये. आणि पाणी जरा जास्तच टाकायचं, कारण छान लागतं पाणी असलं की थोडंसं जास्त त्यामध्ये. तर पाणी मी जास्तच टाकते, कारण शिजायलाही लागतं आणि त्यामध्ये छानही लागतं पाणी. तर त्यामुळं मी जास्तच पाणी टाकते. तर इथं अशा प्रकारे करून घ्यायचे आहेत कोडबोळे. कोणी कोणी शेंगोळ्या पण म्हणतात, तर आमच्या इथं कोडबोळेच म्हणतो आम्ही. तर कोडबोळे अशा प्रकारे करून घ्यायचे आहेत. तर इथं मी पटपट कोडबोळे करून घेते, बघू शकता. आणि खूप छान लागतं. म्हणजे रोज रोज चपाती भाजी वगैरे करण्यापेक्षा वेगळं काहीतरी आणि पटकनही होतं आणि पोटही भरतं. त्यामुळं करते. माझ्या मुलींना पण आवडतं, त्यामुळं मी करतच असते. तर इथं पाण्याला उकळी आलेली आहे आणि पाण्याला उकळी आल्यानंतरच हे टाकायचं आणि थोडं थोडं करून करायचं आणि मग टाकायचं. एकदा सगळे करून एकदाच टाकायचे नाहीत, नाहीतर मग ते एका जागी चिटकून बसतात. त्यामुळं थोडं थोडं करून थोडे थोडे टाकायचे. तर आता पहिली एक प्लेट भरून मी केलेली होतं, तर ते सगळं टाकून घेतलेलं आहे आणि वरती एक ताट झाकलं आहे त्याच्यावरती. म्हणजे पूर्ण नाही झाकायचं, पूर्ण जर झाकलं ना तर ते पूर्ण उथू जातं. त्यामुळं मग अर्धंच ताट झाकून ठेवायचं आहे आणि तिकडचं ते थोडंसं शिजेपर्यंत, म्हणजे काय होतं, उकळलं ना थोडंसं तर ते जे कोडबळे टाकलेत ना ते वरती येतात. मग हे तोपर्यंत ते उकळून वरती आलेले असतात. मग नंतर हे टाकायला आपल्याला होऊन जातं. त्यामुळं मग थोडे थोडे करूनच टाकायचे. तरी इथं बघू शकता की माझे दुसऱ्या वेळेसचे पण झालेले आहेत आणि आता सगळे मी टाकून घेते एक एक करून. आणि सगळीकडे टाकायचं, एकाच ठिकाणी टाकायचं नाही, सगळीकडे पातेल्यामध्ये पूर्ण साईडला, सगळ्या साईडला टाकून घ्यायचं. तर इथं मी टाकून एक 5 मिनटं थोडंसं उकळू दिले आणि नंतर हे हलवते. लगेच हलवायचं नाही, नाहीतर मग सगळं तुटतात. आता हे झालेलं आहे, याला 15 मिनटं शिजू द्यायचं आणि नंतर गॅस बंद करून टाकायचं. तर झाले कोडबोळे. आता करून झालेलं आहेत कोडबोळे आणि मला जायचं आहे मुलीला आणण्यासाठी क्लासवरून. मग ते आले की आम्ही खाऊन घेऊ. तर चला तर मग. हळू ये ना. तर शिजल्यानंतर असे दिसतात. तर हे 15 मिनिट मी बारीक गॅसवरती शिजू दिलं होतं आणि मग नंतर गॅस बंद करून गेले होते आणण्यासाठी तिला. तर इथं बघू शकता मस्तपैकी खूप टेस्टी झाले होते. मला तर खूप आवडतात. आमचं जेवण वगैरे झालं आणि बसले होते. तर मला गोड खायची इच्छा झाली होती, तर मी असंच बसले होते. माझ्या मुलीला म्हणले की मला काहीतरी गोड खावंसं वाटते, आपण काहीतरी आणलं असतं येताना तर बरं झालं असतं. तर तिनं काय केलंय बघा. तर तिच्या स्कूलमध्ये आज एक कार्यक्रम होता, म्हणजे गोकुळाष्टमीचं सेलिब्रेशन होतं. त्याच्यामुळं त्यांच्या स्कूलमध्ये गेस्ट वगैरे आले होते माहिती देण्यासाठी. तर तेव्हा स्कूलमध्ये त्यांना काय काय दिलेलं आहे. तर त्याच्यात आहे चिक्की, त्याच्यात चिक्की आहे. तर ती म्हणली मम्मा तुला गोड खा वाटते का, तर ही चिक्की खा, म्हणून तिला दिले मला चिक्की. तर तिला एवढं सगळं स्कूलमध्ये म्हटलं तर तिनं काहीच खाल्लं नाही, सगळं तसंच ठेवलं. हे काय चिली मिली काय सोया स्टिक्स आणि हे लेमन भेल, तर ते एक आहे. आणि ह्या 2 चिक्क्या, एक मला वाटतं ही तिळाची असेल, नाही शेंगदाण्याचीच आहे, पण हे बारीक करून केलेली आहे. आणि हे म्हणजे मोठे मोठे शेंगदाण्याची, ही वेगळीच आहे. राजगिरा पीनट चिक्की आहे. राजगिरा आणि शेंगदाण्याची चिक्की आहे ही. आणि ही नुसते शेंगदाण्याची बारीक कूट करून केलेली आहे.
आणि हे 2 बिस्किटचे पुडे भेटले. मजा आहे त्यांची स्कूलमध्ये. हा एवढं आता हे स्कूल चालू झाल्यापासून हे 2-3 वेळा भेटले त्यांना स्कूलमधनं. तर चला मग मी ही चिक्की खाते. ये ना वेदू खाऊ, ये की तू पण खा, ये की ये इकडे. आता आम्ही दोघी मिळून ही चिक्की खाणार आहे, कारण मोठ्या मुलीला तिला काय आवडत नाही. खायचंय का? हा, तिला काय आवडतच नाही. गोड म्हणलं की तिला नको असतं. गोड खाणारे आम्ही दोघीच आहोत, है ना. तर आम्हाला दोघींना गोड आवडतं. तर आता आम्ही दोघी ही चिक्की खाणार आहे. तिनं दिले मला, तर पुढेच नाही. अरे ही घे तू आणि ही मला. छान आहे. काय माहिती कधी कधी असं गोड खावं असं वाटतं. पहिलं मला ही अजिबात गोड आवडत नव्हतं, पण आता आवडायला गोड खायला. मस्त आहे चिक्की, छान आहे ना. खायची का? आता ही दुसरी फोडून बघ. मुलींसोबत माझी पण मजा चालू आहे. मस्त आहे पण. हे पण आणत असतात सारख्या अशी चिक्की. ह्यांना पण सवय असं चिक्की वगैरे आणायची सतत, कारण त्यांना पण माहिती की मला काही ना काही गोड आवडतं खायला, त्याच्यामुळं आणतात. कारण आम्ही दोघी, ते दोघं नाही खात गोड इतकं जास्त, पण आम्हाला दोघीला गोड लागतं, सारखं काही ना काही गोड लागतंच. अजून एक तुम्हाला दाखवायचं आहे, व्यक्ती पेंटिंगचा. तर एक तुम्हाला दाखवायचं राहिलेलं होतं. तर हे आहे नाही का, मी सध्या हे पेंटिंग करते. हे पेंटिंग तंजोर पेंटिंग असं म्हणतात ह्याला. तंजोर आरी वर्कमध्येच येतं हे पण. तंजोर पेंटिंग सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे आणि खूप छान वाटतं. तर मी एक ब्लाऊज करत आहे माझ्यासाठी. तर पूर्ण कंप्लीट झाला की मग दाखवते. आणि जर तुम्हाला जर शिकायचं असेल, व्हिडिओ जर पाहायचे असतील तर कमेंटमध्ये सांगा. नक्कीच मी याच्यावरती पण व्हिडिओ बनवत जाईन. पण सध्या काय होते की मला व्ह्यूअर्स नाहीत, तर मग मी आता जरी दाखवलं तरी इतकं काय कोणाला फायदा होणार नाही. त्यामुळं सध्या मी याचे व्हिडिओज बनवणार नाही. व्ह्यूवर जरा वाढले आणि कमेंटमध्ये जर तुम्ही सांगितलात की आम्हाला शिकायचं आहे तर याचे व्हिडिओ बनवत जा, तर मी नक्कीच व्हिडिओ घेऊन येतच आहे. तर आरी वर्कचे वगैरे मी व्हिडिओज टाकणारच आहे. तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण पुढे चालून तुम्हाला खूप काही शिकायला भेटेल तुम्हाला माझ्याकडनं. त्यामुळं प्लीज सबस्क्राईब करा, कारण खूप छान छान व्हिडिओज मी घेऊन येणार आहेच. पण आता सध्या कसं व्ह्यूअर्स जास्त नसल्यावर खूप वेळही लागतो. असे व्हिडिओज वगैरे बनवायचं म्हणलं की खूप वेळ लागतो. हे करता करता व्हिडिओज बनवायचं, पेंटिंग, कारण हे लगेच होत नाही. कारण थोडासा कलर द्यायला लागतं, मग थांबावं लागतं, परत दुसरा कलर द्यावा लागतं, थांबावं लागतं, असं असतं. त्याच्यामुळं खूप वेळ लागतो. तर नक्कीच मी सगळं तुम्हाला शिकवणारच आहे पुढे चालून. तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर भेटूया उद्याच्या नवीन अशा एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.